वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक न नीचे पड़ी, इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, अगर संत ही का पुण्य है जग आज तक न ढला, अगर संत न होते तो जल जाता संसार। संतांचेच उपकार आहे की या देशामध्ये भूकंप येत नाही, संतांचेच उपकार आहे की या देशामध्ये सुनामीच्या लाटा येत नाही। जर संत नसते तर आज आपण या ठिकाणी स्थिरत्वाने बसू शकलो नसतो, आपली जमीन कधी ना कधी हादरत राहिली असती। जशी चंद्रावर भूकंप येत राहतात, जसे मंगळावर भूकंप येत राहतात, त्याची स्थिती निर्माण झाली असती पृथ्वीवर देखील। पण मात्र आपल्या देशामध्ये, आपल्या विश्वामध्ये संत महात्मे आहेत, म्हणूनच आपली पृथ्वी स्थिरावलेली आहे। मात्र आजकालचे लोक म्हणतात की फक्त आम्ही रात्री झोपतो आणि सकाळी उठतो, बस एवढंच म्हणजे जीवन नव्हे। आपलं जीवन म्हणजे काय आहे? संत महात्मे वर्णन करतात, हा जो देह आहे ना, हा संत महात्म्यांच्या या अधिक पुण्याईमुळे आपल्याला पोषण देतात संत महात्मे, म्हणूनच आपण स्थिरत्वाने या पृथ्वी तलावर जगू शकतो। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमधील 14व्या अध्यायामध्ये असा उल्लेख करतात की जनमंती योग्यांनी ध्यान धरावे, आपण कासया उठावे स्मरावे, हे असे म्हणणे नव्हे बरवे कदापिही। म्हणजेच काय, आपण असं म्हणतो की ध्यान धारणा जर करायची असेल, योगासन प्राणायाम जर करायचं असेल तर ते फक्त कोणाचं कार्य आहे? ते फक्त योगींचं काम आहे, असं आपण या ठिकाणी उल्लेख करत असतो। मात्र वंदनीय महाराज त्याच्याच खालच्या ओळीमध्ये असा उल्लेख करतात की फक्त हे काम या संत महात्म्यांचंच नसून, योग्यांचंच नसून, तर प्रत्येकाने सकाळी ब्रह्म मुहूर्तावरचं ध्यान करावं। कारण फक्त सकाळी 9 वाजता, दुपारी 2 वाजता जर आपण असं काही करत असू, एखादं कार्य करत असू, त्याला अर्थ नाही। मात्र ही जे सकाळी ब्रह्म मुहूर्तावरची प्रार्थना, हे जे ध्यान आहे, हे जर आपण करत असू तर आपलं जीवन उज्ज्वल झाल्यासारखं, उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात। प्रातः काळाची आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता दे ऋतू ते देवा, सर्व प्राणी मात्रासी, सर्व राने वने जागे होती, पुष्पित सारी विकास पावती, पशु पक्षी ही नेहमी उठती प्रातः काळी, अरुणोदयाची सुवर्ण प्रभा,